समाजाच्या सर्व क्षेत्रात मूल्यांचा ऱ्हास होत असून विचारशून्यता आणि संधीसाधूपणाचे वातावरण प्रचलित झाले आहे. मात्र मान सन्मान आणि आर्थिक लाभाची चिंता न करता विचारांशी प्रामाणिक राहून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कारासाठी केलेली व्रतस्थ पत्रकारिता समाजासाठी दीपस्तंभासारखी ठरते, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सारखे क्षणिक यश मिळवणाऱ्यांपेक्षा देशाचा आणि समाजाचा विचार करणाऱ्या व्यक्तींचीच इतिहासात नोंद होते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पत्रकार प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार S.K. कुलकर्णी यांचा पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महापौर मंजुषा नागपुरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, प्रतिष्ठानचे कार्यवाह पांडुरंग सांडवोर, संघाचे सरचिटणीस हिरा सरवदे आदी यावेळी उपस्थित होते. व्रतस्थ पत्रकारिता आणि व्यावसायिक पत्रकारिता ही पत्रकारितेची दोन अंगे आहेत. S.K. कुलकर्णी यांनी तत्वनिष्ठ पत्रकारिता करताना विचार मूल्यांशी कटिबद्धता ठेवून सत्य समाजापर्यंत पोहोचवण्याचा आणि जबाबदार, लोकाभिमुख आणि लोकशाहीला बळ देणारी पत्रकारांची पिढी घडवण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीच्या 4 स्तंभांपैकी माध्यमे, लोकशिक्षण व लोकप्रबोधनाचे सर्वात प्रभावी साधन आहेत. याच विचारातून लोकशाहीचे रक्षण झाले पाहिजेत. या कटिबद्धतेतून समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन घडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले, असे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना S.K. कुलकर्णी म्हणाले, बदलत्या काळात पत्रकारितेपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा काळात पत्रकाराने जिद्दीने नाविन्यपूर्ण आणि वेगळी शैली आत्मसात करून स्वतःचा वैचारिक ठसा उमटवणे आणि लोकशिक्षणाचे कर्तव्य पालन करणे आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. उमेश शेळके यांनी प्रास्ताविक केलं. त्यांनी ही व्रतस्थ पत्रकारिता अंगीकारली आणि त्यामुळे त्यांनी अतिशय कठीण विषयावर अध्ययन करून त्याची योग्य बाजू समाजासमोर मांडली. ज्या ऋग्वेदाबद्दलच्या पुस्तकाचा आता त्यांनी उल्लेख केला होता, खरं म्हणजे हा विषय समजणं अतिशय कठीण आहे आणि म्हणून ते विषय अभ्यास करणं आणि ते त्या पद्धतीने लोकांसमोर मांडणं हे खूप कठीण काम आहे. परंतु एखादी गोष्ट जी आहे, जी समाजाकरता निश्चितपणे गेली पाहिजे आणि समाजासमोर पोहोचली पाहिजे, या भावनेतून ज्यांनी जीवनभर व्रतस्थ पत्रकारिता केली असे फार कमी पत्रकार आहेत आणि त्यामध्ये कुलकर्णी साहेबांचं नाव आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. राजकीय नेत्यांना अनेक सत्काराच्या कार्यक्रमाला जावं लागतं. सत्कार कोणाचे का होतात हे येणाऱ्यालाही कळत नाही आणि जमणाऱ्यांनाही समजत नाही. मी आत्ता गाडीत बसलो होतो, बऱ्याच लोकांचे फोटो लागले होते. तर ते प्रत्येकाच्या वाढदिवसाने फोटो लागले. तर माझ्या बाजूला माझ्या मित्राला विचारलं की कोण आहे ते, म्हणजे मलाही माहिती नाही. म्हणजे आजचा जमाना हा थोडा वेगळा आहे. पण या जमान्यामध्ये पण आपल्या विचाराप्रमाणे कोणी चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो, कोणी मान करो, कोणी सन्मान करो, कोणी कौतुक करो, कोणी टीका करो, त्याची चिंता करायची नाही. आणि जे आपल्याला पटलं ते आपण मांडलं पाहिजे. आणि पुणे याकरता प्रसिद्ध आहे, हे चांगल्या अर्थाने म्हणतं. त्यांनी सांगितलं की नागपूरची संत्री काही पुण्यात विकणार नाही, पण आजकाल संत्र गोड लागायला लागली आहेत. कारण परिस्थितीनुरूप ते बदलत असतं. नेहमी असं म्हटलं जातं की विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो. नथिंग लाईक सक्सेस. आणि त्यामुळे जीवनामध्ये एकदा यश मिळालं की सगळ्याच गोष्टी लोकांना योग्य वाटतात. पण पराजय जेव्हा होतो त्यावेळी स्वाभाविकपणे पराजयाचा ठिकरा कोणाच्या नावावर काही फोडता येत नाही, कारण कोणी ते घ्यायला तयार नसतं. आणि म्हणून मला एका गोष्टीचं महत्त्व याचं वाटतं की कधी कधी जीवनामध्ये मान सन्मान असतो, प्रतिष्ठा असते, कधी उपहास असतो, अपमान असतो, कधी आपण केलेल्या कामाचं कौतुक असतं, कधी त्याच्यावर टीकाही होत असते. पण याची चिंता न करता आपलं जे कॉन्शियस आहे, आपलं जो मन आहे, ते आपल्याला ज्याप्रमाणे सांगतं त्याप्रमाणे आपण आपली गोष्ट मांडणं, परखडपणे मांडणं हे खूप मोठं काम आहे. मी विद्यार्थी असताना विद्वान विदुषी अलू दस्तूर यांचं भाषण ऐकण्याची मला संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो
तेव्हा काडी कचरा आणि मेलेली मासळी जी असते ती प्रवाहाबरोबर वाहत असते, पण जिवंत मासा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो, हे त्याच्या जिंदादिलीचं खरं लक्षण असतं. पत्रकारितेच्या या इतिहासामध्ये अनेक चांगले वाईट गोष्टी आहेत, पण त्यामध्ये दीपस्तंभासारखा आपल्या विचाराशी कटिबद्धता ठेवून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कार हे जे कार्य आहे ते आयुष्यात कुठल्याही गोष्टीची चिंता न करता एका व्रतस्थ पत्रकारितेच्या रूपाने आदरणीय कुलकर्णीजींनी आपल्या जीवनात त्याचं पालन केलं. हा त्यांच्याबद्दल सगळ्यात आदराचा आणि सन्मानाचं सगळ्यात मोठं आपल्या सगळ्यांच्या मनात असणारी भावना आहे. की कुलकर्णी साहेबांसारखं जीवन जे आहे, असं आदर्श, सिद्धांतनिष्ठ, विचारनिष्ठ आणि समाज आणि लोकहिताकरता कुठल्याही परिणामाची पर्वा न करता व्रतस्थ पत्रकारितेच्या मूल्यांकरता जीवनात काम करत राहणं, या त्यांच्या गुणाचा आजचा सत्कार आहे. मला जेव्हा कार्यक्रमाला बोलावलं तेव्हा मला जेव्हा ही सगळी माहिती, थोडी बहुत माहिती होती, नाट माझा एवढा संबंध नव्हता आला, पण मी म्हटलं मला का बोलवता, काय कार्यक्रम आहे. जेव्हा मला त्यांच्याबद्दलची माहिती कळली तेव्हा मला अतिशय आनंद झाला की एका व्रतस्थ पत्रकाराचा 90 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आपण सत्कार करायचा आहे, आणि म्हणून अतिशय आनंदाने मनापासून या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं, याचा मला खूप खूप आनंद आहे. मी आदरणीय एस के कुलकर्णी साहेबांना त्यांच्या या पत्रकारितेच्या जीवनामध्ये नक्कीच त्यांच्या जीवनात त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याचं अनुकरण पत्रकारिता करतात नाही, पत्रकारांकरता नाही, पण समाजाकरताही पण बोधप्रद आहे. त्याचं अनुकरण निश्चितपणे समाजात करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण जरूर करू.